प्रश्न आहे. आता मला सांगा, छोटी वस्ती होते बरोबर, वस्तीमध्ये काय असतात मग? काय असतात? पाडे असतात. मग त्याचं काय तयार होतं? गाव तयार होतं. मग गावामध्ये काय असते? गाव कशाचं तयार होतं? गावात कोणीतरी राहतं ना, माणसं राहतात बरोबर. मग त्याची काय होते, ह्या गावात किती जण आहे आपण असं मोजणी करतो ना, काय करतो ती मोजणी? ह्या गावामध्ये आता समजा तुम्ही या वर्गात इतक्या मुली आहेत बरोबर, मग ह्या इतक्या मुली, आता मला सांगायचं का ह्या वर्गात इतक्या मुली, तर आपण काय करतो? मोजणी करतो. तशी गावाची शहराची आपण काय करतो, आपल्याला तिथे लोक मोजायचे असेल तर आपण काय करतो, त्या लोकांना काय म्हणतो? लोकसंख्या म्हणतो. काय म्हणतो? लोकसंख्या. जनगणनेनुसार आपण काय करतो, त्या गावाची, त्या नगराची, त्या शहराची काय करतो आपण? लोकसंख्या मोजतो. मग आपल्याला असाच कोणता पाठ अभ्यासायचा आहे? लोकसंख्या. लोकसंख्या बरोबर. जसं बघा, आपल्याला आता जर गावाचा शहराचा विकास घडवायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे, तिथे लोकसंख्या पाहिजे. अति प्रमाणात लोकसंख्या पण नाही पाहिजे बरोबर. त्याच्या अति प्रमाणात जर लोकसंख्या असेल तर काय होतो, तिथल्या सेवा सुविधांचा अभाव होतो की नाही. आणि कमी लोकसंख्या असेल तर तिथे रोजगार किंवा संधी मिळत नाही, असं पण होतं की नाही. मग आपण पहिले लोकसंख्येची व्याख्या बघू. हा, एखाद्या प्रदेशात विशिष्ट काळात राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या. कळलं? हे बघा, एखाद्या विशिष्ट काळात राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे काय? लोकसंख्या होय. माहिती ना, आपण जे गावात राहतो, शहरात जातो, त्या शहरामध्ये बघा आपण म्हणतो या शहरात किती लोक असतील, 500-600 लोकांची वस्ती असेल, म्हणजे ती तेवढी काय झाली, त्या गावाची लोकसंख्या झाली. मग आता लोकसंख्येचा अभ्यास करताना आपल्याला काय काय अभ्यासावं लागतं बरं, माहिती का कोणाला? काय काय अभ्यास? वेगळे. पण अजून महत्त्वाचं काय असतं, लोकसंख्या कशी चालू होते? ते एक नैसर्गिक संसाधन आहे लोकसंख्या बरोबर. काय? नैसर्गिक संसाधन आहे. म्हणजे मानवाकडनं आपण लोकसंख्या आपली वाढत जाते बरोबर. मग ती नैसर्गिक. मग त्याच्यासाठी पहिलं कारण काय येतं, आपण आपलं बाळ जन्माला येतं म्हणजे काय होतं, लोकसंख्या वाढ होते. मग त्याला आपण काय म्हणतो, बाळ जन्माला आलं त्याला काय म्हणतो आपण? जन्मदर बरोबर. मग जन्मदर, मृत्यूदर बरोबर. अजून बघा, आता जन्मदर म्हणजे काय माहिती कोणाला? जन्मदर म्हणजे काय? जन्म घेणाऱ्या बाळांची संख्या जास्त असल्यास लोकसंख्या वाढते आणि दर हजारी जन्मणाऱ्या बाळांच्या तुलनेने ती आपली लोकसंख्या वाढत असते बरोबर ना. मग जन्मदर म्हणजे काय? जन्म घेणाऱ्या बाळांची जेवढी संख्या असते तिची गणना म्हणजे काय? जन्मदर. एवढं कळलं का? एवढं कळलं? पुढचा पॉइंट बघा, जन्मदर म्हणजे काय लक्षात ठेवायचा, जन्म घेणाऱ्या बाळांची संख्या जास्त असल्यास लोकसंख्या वाढते. त्याच्यानंतर जन्मदर नंतर आपलं काय येतं मग? मृत्यूदर. काय येतं? मृत्यूदर बरोबर. आता मृत्यूदर म्हणजे काय? तर मृत्यूदर म्हणजे वैद्यकीय मृत्यूदर म्हणजे काय? जन्म घेणाऱ्या बाळांच्या तुलनेत जे मृत्यूचे प्रमाण असते त्याची जी घट होते त्याला आपण काय म्हणतो? मृत्यूदर म्हणतो. हा, पुढचा पॉइंट काय आहे आपलं? आयुर्मान. काय?
आयुर्मान, बरोबर. आता आयुर्मान एखाद्या देशातील किंवा प्रदेशातील व्यक्तीचे सरासरी किती वर्ष जगणे अपेक्षित आहे त्याला काय म्हणतो आपण आयुर्मान म्हणतो, बरोबर. जसं की बघा व्यक्ती जन्माला आला मग काय होतं तो वाढत जातो की कमी कमी होत जातो, त्याचं वय वाढत जातं ना, म्हणजे काय होतं त्याचं आयुर्मान हे वाढत असतं, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे आपला स्थलांतर. स्थलांतर म्हणजे काय आता माहिती असेल ना तुम्हाला. स्थलांतर म्हणजे काय कोण सांगेल. स्थलांतर म्हणजे काय. व्यवसायासाठी गावातून शहरात स्थलांतर. व्हेरी गुड, बरोबर. बघा आता काही विशिष्ट काळामध्ये काय होतं स्थलांतराचे 4 प्रकार पडतात. अंतर्गत स्थलांतर, इकडे लक्ष द्यायचं. स्थलांतराचे किती प्रकार पडतात 4. अंतर्गत स्थलांतर, बहिर्गत स्थलांतर, अल्प स्थलांतर आणि दीर्घ स्थलांतर, बरोबर. माझं स्थलांतर आपण काय करतो कधी कधी नोकरी धंद्यासाठी करतो किंवा ग्रामीण भागातले काही लोक असतात ते काय करतात व्यवसायासाठी शहराकडे किंवा शिक्षणासाठी शहराकडे काय करतात स्थलांतर करतात, बरोबर. मग त्याच्याने काय होतं स्थलांतरावर परिणाम होतो आणि ज्या गावातली लोकसंख्या कमी असेल त्या जर गावातील लोक जर दुसऱ्या ठिकाणी गेले तर काय होतं परिणामी त्या गावातली संख्या कमी होते आणि शहरातील संख्या वाढते, बरोबर. अशा प्रकारे स्थलांतराने ज्या शहरामध्ये लोकसंख्या अधिक जास्त असते त्या शहरातली लोकसंख्या अजून जास्त वाढते आणि परिणामी गावातली लोकसंख्या काय होते कमी होते, बरोबर. कळलं का. अशा प्रकारे स्थलांतर होतं. आता स्थलांतराचे 4 प्रकार मी सांगितले, कळले ना तुम्हाला. अंतर्गत, बहिर्गत, अल्प आणि दीर्घ असे 4 स्थलांतराचे प्रकार पडतात. एवढा समजला भाग तुम्हाला. एवढा भाग समजला का कोणाला नाही समजला. बघा मग आता आपण जेवढा शिकलो ना त्या भागावर आपण काय करू प्रश्न उत्तर देऊ. हा एखाद्या प्रदेशात राहणाऱ्या काय सांगितलं बरं मी लोकांच्या एकूण, बरोबर, लोकांच्या एकूण संख्येला काय म्हणता लोकसंख्या. काय म्हणता व्हेरी गुड, कळलं मग लोकसंख्या म्हणतात. हा लिहायचे सगळ्यांनी. बघा दुसरं काय थांबा. हा दुसरं काय टिंब म्हणतात. लोकसंख्येचे काय समान नसते बरं. काय समान नसते. लोकसंख्या सगळीकडे समान असते का. मग कशी असते. काय असते लोकसंख्या सगळीकडे समान असते की नसते. नसते ना. मग काय आलं आपलं उत्तर लोकसंख्या सगळीकडे समान नसते. सगळीकडे समान नसते, बरोबर. पुढचा प्रश्न बघा. हे तुम्ही मला सांगायचं आता मी विचारलं तुम्हाला सांगा मृत्यूदर म्हणजे काय. बरेच झाले जन्म आल्यावर त्याच्या मागे त्याच्यानंतर आयुर्मान म्हणजे काय. आयुर्मान जर लोक जन्माला आलं तर ते वाढतात. समजलं का हा. चला मग स्वाध्याय लिहून घ्या सगळ्यांनी. लोकसंख्या वाढीचे कारण लिहायच्या.
तुमचा लोकसंख्या वाढीची कारण लिहून आणायचे सगळ्यांनी. उद्या मी चेक करेन. हा आता एवढा भाग समजला सगळ्यांना. वरील भाग आपण पुढच्या तासी केला.